मुंबईतल्या मातोश्री निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्याची माहिती। गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं जाहीर कार्यक्रमामध्ये स्पष्टीकरण। हसन मुश्रीफ स्वतः गोकुळची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती। सोलापुरामध्ये रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रयत्न सरकारने थांबवावेत, आंदोलकांची मागणी। वाशिम शहरामध्ये गोप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून गो सन्मान जनजागरण रॅलीचं आयोजन। गायीचं संरक्षण, संवर्धन आणि तिला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या मागण्यांसाठी रॅली काढण्यात आली। नांदणी मठातील माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापुरामध्ये उद्या लाक्षणिक उपोषण। 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण नांदणी मठात न परतल्यास पुन्हा एकदा जन आंदोलन करणार, राजू शेट्टींचा इशारा। रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या लोटे एमआयडीसी प्रदूषणावरती संतप्त ग्रामस्थांचा एल्गार। प्रदूषण करणाऱ्या आणि रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांवरती अजून कोणतीही ठोस कारवाई नाही। विरारमध्ये भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचं भासवत खैराच्या लाकडाची तस्करी। वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाकडून जप्त, फरार चालकाचा शोध सुरू। लातूर तुळजापूर महामार्गावरती एसटी बस आणि स्कूल बसचा भीषण अपघात। माथेफिरू प्रवाशानं बसचं स्टिअरिंग फिरवलं आणि त्यामुळे अपघात झाला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। बीडच्या परळीमध्ये माजी क्रिकेटपटू केदार जाधवनं घेतलं ज्योतिर्लिंग वैजनाथाचं दर्शन। वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडनं केदार जाधवचा प्रतिमा आणि पंचा देत सत्कार। मंदिराबाहेर केदार जाधव समर्थकांची प्रचंड गर्दी। पंढरपुरामध्ये आषाढीला 24 तासामध्ये 32 लाख भाविकांची एआय ड्रोनने मोजणी केली आहे, तर यंदाची आषाढी ठरली इतिहासातील महाविक्रमी आषाढी। गेल्या वर्षीपासून आषाढी यात्रेमध्ये एआय ड्रोनने भाविकांची मोजणी। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी 29 जुलैपर्यंत बंद राहणार। दर्शनासाठी बिडकर पायऱ्यावरून मंदिरात सोडण्यात येणार। पौर्णिमा तसंच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ होणार असल्यामुळे मंदिर संस्थांचा निर्णय। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। विदर्भामध्ये 1 जून ते 27 जुलै दरम्यान 26% पावसाची तूट। नागपूर वेधशाळेचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांची माहिती। पाणी पातळी वाढल्यामुळे वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। मोडकसागरमध्ये पाणी सोडायला सुरुवात। मुंबईतल्या 7 तलावांमधील पाणीसाठा जवळपास 89%। साताऱ्याच्या पाटणमधील ओझरडे धबधब्याकडे पर्यटकांची वाढती गर्दी। धुकं, हिरवाई आणि फेसाळता धबधबा, सह्याद्रीत निसर्गाचा अद्भुत आविष्कार। सांगली जिल्ह्यामध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा। आकर्षक सजावट करून वाद्याच्या निनादामध्ये बैलांची भव्य मिरवणूक। सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।